अकोल्यातील प्रलंबित विकास कामांसाठी मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष निधी न मिळाल्याचा मुद्दा अकोला पश्चिम आमदार सजीद खान पठाणी यांनी हिवाळी अधिवेशनात जोरदारपणे मांडला। राजेश्वर मंदिरासाठी 50 कोटी, विमानतळ उन्नतीसाठी 209 कोटी, उर्दूगरासह इतर प्रकल्प मंजुरी कागदावर, निधी मात्र शून्य, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। हिवाळी अधिवेशनात अकोल्यातील प्रलंबित विकास कामांवरील निधी अभावाचा गंभीर मुद्दा आमदार सजीद खान पठाणी यांनी उपस्थित केला। अकोला विमानतळ उन्नतीसाठी मंजूर 209 कोटी रुपयांपैकी एकाही रुपयाचा निधी उपलब्ध न झाल्यानं शहराच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उर्दू घर श्री राजेश्वर मंदिर विकास योजनेला मंजुरी मिळूनही निधी न मिळणे, जनता भाजी बाजारातील दुकानांना दिलेल्या नोटिसांमुळे निर्माण झालेला व्यापाऱ्यांचा प्रश्न, तसेच हजारो लोकांना रोजगार हिरावून पुनर्वसन न झाल्याचा मुद्दा त्यांनी ठळकपणे मांडला। गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या 735 कोटींचा गटर योजनेचा निधी थांबवल्याने नागरिकांना होणारा फटका त्यांनी अधोरेखित केला।